लोकांना 30 सेकंदाचा व्हिडिओ दिसतो, त्यामागची 3 तासाची मेहनत नाही. हाऊसवाईफ ते कंटेंट क्रिएटर या सिरीजमध्ये मी प्राजक्ता पुन्हा एकदा स्वागत करते. सो चला, आज लोकांना काय काय वाटतं ते सांगते. तुम्हाला रील आणि रिॲलिटीमधला फरक दाखवते. सगळ्यात आधी तर विचार करून आयडिया शोधणं, की हां, आज मी कुठल्या कंटेंटवर व्हिडिओ शूट करू, जेणेकरून लोकांना ते व्हिडिओ आवडतील, जे खरेही असतील आणि ज्यातून कोणाला तरी काहीतरी शिकायला मिळेल. असे सगळं सुरू असताना मग एखादी आयडिया सुचते आणि मग चालू होतं रेकॉर्डिंग. बट हे रेकॉर्डिंग पण इतके वेळा करावं लागतं, इतके वेळा करावं लागतं, की विचारू नका. कधी लाईट चांगला नसतो, कधी आवाज बरोबर नसतो. कधी असं वाटतं की नाही, चला अजून ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करता येईल. आणि मग एडिटिंग वगैरे करून मग नंतर अँगल शोधावा लागतो. आणि आत्ता जसं तुम्हाला मागणं आवाज येत असेल, येस, रोज असंच काहीसं चालू असतं. मध्येच ह्या मुलींचा अभ्यास असतो, कारण अंतराची एक्झाम चालू झालेली आहे. आता हे सगळं स्ट्रगल करून जेव्हा तुम्ही एक 10-15 क्लिप्स गोळा करतात, त्याच्यानंतर एखाद्या शांत ठिकाणी बसून तुम्हाला त्याचं एडिटिंग करावं लागतं. आणि हे एडिटिंग करताना ज्यांची छोटी-छोटी बाळं आहेत, ज्या कंटेंट क्रिएटर आहेत, त्या ह्या गोष्टीशी रिलेट करतील, की जेव्हा आपण काहीतरी करायला, एडिटिंग करायला बसतो ना, तेव्हा ही बाळं आपल्याला खरंच खूप त्रास देतात. आता मी इथे एडिटिंग वगैरे तर तुम्हाला दाखवलं आहे, बट हे सगळं झाल्यानंतर ही थंबनेल काय ठेवायचं, हुक काय असेल, आपले कॅप्शन तर बरोबर दिसत आहेत ना, आणि त्यानंतर येतं सगळ्यात महत्त्वाचं, की पोस्ट करताना काही गडबड होऊ नये, सगळे हॅशटॅग वगैरे व्यवस्थित वापरले जावे. आणि मग ते एक पोस्टचं बटन दाबल्यानंतर मनाला जी काही शांतता भेटते ती वेगळीच असते. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.